भावाच्या लग्नामध्ये माझ्या एका चुकीमुळे मला डान्स करायला भेटला नाही. मावस भावाचं लग्न होतं तर आम्ही आमच्या माहेरी चाललेलो, कारण की माझ्या माहेरीच ते लग्न होतं, म्हणजे कुटाशाला. हा जो मी मेकअप केलाय ना, त्याआधी मी 2 वेळ मेकअप केला होता. खूप दिवस झाले मेकअपचे प्रोडक्ट मी यूज केले नव्हते आणि मी ते सोबत घेऊन आली होती इथे. म्हटलं इथे आल्यानंतर मी मस्त मेकअप करते. पण ज्यावेळी मी हायलायटर लावलं तर ते हायलायटर एकदम केकी दिसत होतं. जाऊला विचारलं काय ग हे कसं दिसते, जाऊन आली पटकन जा आणि चेहरा धुवून घे. परत कन्सिलरनी मेकअप करते म्हटलं तर कन्सिलरही तसंच झाले. शेवटी तिसऱ्यांदा मेकअप केला आणि मग असा लुक आला. नरदेव मंडपाच्या बाहेर आलेला होता, बस डान्स सुरू होता. चला म्हटलं आपण पण जाऊन डान्स करूया. आणि फोन शिवाय तर मी कुठंच जात नाही. मग मी माझा फोन शोधायला लागली तर माझा फोन अजिबातच दिसत नव्हता. खूप शोधलं पण शोधूनही फोन दिसत नव्हता. म्हटल्यानंतर तर मग मी रडायला लागली, कारण की फोन माझा जीव की प्राण. थोडा वेळ शांत झाली, त्यानंतर परत मी शोधाशोध केली, मग माझा फोन मिळाला. मग माझ्या जीवात जीव आला. तोपर्यंत नरदेव हा मंडपामध्ये येऊन देखील बसलेला होता. तर अशा रीत्या माझी डान्स करायची इच्छा शेवटी इच्छाच राहिली. आज आम्ही दोघींनी सेम टू सेम लुक केलेलं. नरदेव खूप वेळचे मंडपात येऊन बसलेले, ते वाट बघत होते, ते म्हणजे नवरीबाईची. मग काय नवरीबाईची देखील एंट्री झाली. मग काय इथे आपल्या भावाने देखील वहिनीला फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोज केलं. सर्वजण वाट बघत होते, ते म्हणजे लग्नाची. लग्न कधी होते आणि कधी पेटपूजा करतो, कारण की खूप वेळ झाला होता. लग्न लागलं आणि तिथेच आम्ही बाजूला जेवण करायला बसलो. मस्त वांग्याची भाजी, शेव, बुंदी असं जेवण केल्यानंतर मी तुम्हाला माझी शाळा देखील दाखवली. ही माझी शाळा आहे, ज्यामध्ये मी 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. पहिले पेट पूजा, फिर काम दूजा. मग काय मस्तपैकी ते फोटो घेतले भावासोबत. मंडपाच्या बाहेर आल्यानंतर माझे फॉलोवर म्हणजे माझे शेजारी, माझे नातेवाईक आणि माझ्या गावातले आणि माझे फ्रेंड, मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे असं म्हटल्यानंतर मी खूप हसली, पण खूप छान देखील वाटलं. घरी आल्यानंतर इथे आम्ही आमच्या मामे भावासोबत, माझ्या छोट्याशा भाच्यासोबत देखील फोटो काढले. आत्या आणि भाषाच्या इथे खूप महत्वाच्या गोष्टी चालू होत्या, त्यामुळे अजिबात डिस्टर्ब केलं नाही. बिट्टू माझ्या भाषासोबत म्हणजे संघर्षासोबत मस्तपैकी खेळत होती. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.